सुरुवातीलाच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बातमी मुंबईमधून. मुंबईच्या राजकारणासह महाराष्ट्राच्या राजकारणात आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं अखेर करून दाखवलं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 101 जागांपैकी 100 जागी फडकला भगवा झेंडा. मित्रांनो, महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीच्याही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. 5 राज्यांमध्ये शिंदे सेनेला भाजपला सगळ्या मोठा झटका. तर महाराष्ट्रात देखील या 5 जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पुन्हा एकदा भगवा झेंडा. जाणूया महत्त्वाची अपडेट. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालीय. स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेनं जबरदस्त कामगिरी करत जवळजवळ 101 पैकी तब्बल 100 जागांवरती भगवा अजेंडा फडकवला असण्याची माहिती समोर आलीय. या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरणं आता जवळजवळ 360 अंशांमध्ये बदलली आहेत. हे थेट शिंदे गट आणि भाजपला 5 जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. मित्रांनो, सविस्तर बातमी. राज्यात गेल्या काही महिन्यापासून शिवसेना खुनाची हा वाद तापलेला असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेला हा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. ठाकरेंच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब या निकालानंतर अनेक राजकीय असे मत व्यक्त केले आहे की हा निकाल म्हणजे ठाकरेंच्या नेतृत्वावरती जनतेनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये शिवसैनिकांनी उत्साहानं निवडणूक लढवली आणि संघटनात्मक ताकद दाखवत विजय मिळवला आहे. शिवसेना फुटल्यानंतर पक्षाच्या संघटनेला मोठे आव्हान निर्माण झाले होते. अनेक नेते आणि आमदार दुसऱ्या गटात गेले होते. मात्र या सर्व परिस्थितीत ठाकरेंनी पक्षाची धुरा सांभाळत संघटना टिकवून ठेवली. त्याचा परिणाम आता या निवडणुकांच्या निकालामध्ये दिसून येत आहे. सहकारी पदत्वच्या संस्थांमध्ये झालेल्या निकालामध्ये सर्वच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरती झालेल्या आपण पाहतोय. आणि या 5 जिल्ह्यामध्ये ही मोठी घसरण झाली असून या निवडणुकांमध्ये विशेषतः एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. मित्रांनो, या जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं जवळजवळ सर्व जागांवरती विजय मिळवूनचा पूर्णपणे पराभव केला आहे. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की या जिल्ह्यात शिंदे गटानं मोठ्या प्रमाणावरती ताकद लावली होती. प्रचार, संघटना, नेत्यांची उपस्थिती, पैसा या सगळ्या गोष्टी असून देखील शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण होते. आणि तेव्हापासूनच हा निकाल फिरल्याचं बोललं जात आहे. निकाल जाहीर होताच मित्रांनो, या भागामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मात्र ही खूप मोठी विजयाची नामीसंधी साधल्याचं बोललं जात आहे. मराठवाड्यातील परभणी, धाराशिव, संभाजीनगर आणि हिंगोली या 4 जिल्ह्यांसह मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या विभागामध्ये झालेल्या सहकारी पदत्वच्या निवडांमध्ये उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीनं इथे मात्र आपला धबधबा कायम ठेवला आहे. पहिल्यापासूनच मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि बालेकिल्ल्यामध्येच मित्रांनो ठाकरेंनी मिळवलेला हा विजय उद्धव ठाकरेंसाठी आगामी निवडणुकांमध्ये खूप मोठा विषय ठरण्याची शक्यता आहे. या निकालामुळे शिंदे गटासाठी मात्र चिंतेची परिस्थिती निर्माण झाल्याचं मानले जात आहे. कारण अनेक ठिकाणी अपेक्षित कामगिरी न झाल्यानं संघटनात्मक ताकदीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत. राजकीय नेत्यांच्या मते या निवडणुका ग्रामीण पातळीवरती होत असल्याकारणानं ग्रामीण भागातून बदल झाला तर शहरी भागामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बाजूनं वातावरण सुटते. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ठाकरेंनी ज्या प्रकारे आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे, ही सत्तेच्या बसण्याच्या सुरंगाची तयारी आहे का, असा सध्या कयास अंदाज लावला जात आहे. त्यामुळे भाजपसाठी काही प्रमाणात इशारा मानला जात आहे. अनेक ठिकाणी भाजपनं शिंदे गटासोबत मिळून ही निवडणूक लढली होती. मात्र अपेक्षित निकाल आला नाही. या सगळ्या घडामोडीमुळे जनतेमध्ये मात्र संदेश वेगळाच गेला असून आगामी काळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आपण जर वाग घेतला तर मात्र आपल्याला सत्तेपासून दूर राहावं लागेल. हा भाजपला अप्रत्यक्ष संदेश गेलाय का, अशी सध्या चर्चा आहे. यावरती प्रतिक्रिया द्या. महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे शिवसेना पक्षाचा विजय झाल्याचा सगळ्यात मोठा वाद झालाय. मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये शिवसेनेच्या आले खूप मात्र मिळाला आहे. यांना शिवसेना पक्षावरून सुरू असलेल्या वादामध्ये आता नवा आणि नाट्यमय टप्पा समोर आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डमध्ये शिवसेनेचं मूळ नेतृत्व कोणाकडे आहे याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगल्या असतानाच दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आता आणखी तीव्र होतोय. या पार्श्वभूमीवरती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ठाकरे गटाचे नेते म्हणतायत की जर निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांमध्ये शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचं स्पष्ट होत असेल तर मग विधानसभा अध्यक्षांनी दिलेले निर्णय कसे योग्य ठरतात? याच मुद्द्यावरती आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या बाजूने निकाल फेकणार असल्याची घटनातज्ज्ञ माननीय उल्हास बापट यांनी याला नवीन किनारा दिला आहे. शिवसेनेतील संघर्षाची सुरुवात 2022 मध्ये झाली. त्यावेळी मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात पक्षातील काही आमदारांनी बंड पुकारले. या बंडाचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी केले. आपण पाहिले, मात्र मोठ्या संख्येने आमदार त्यांच्या सोबत गेले. राज्यात मोठा राजकीय होलतापाल कार्यक्रम झाला होता. यानंतर शिंदे मात्र भाजपसोबत हातफेरवणी करून सरकार स्थापन केलं. यावेळी शिवसेना पक्षावरती हक्क कोणाचा यावर मोठा वाद सुरू झाला. हा वाद पुढे केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला होता. निवडणूक आयोगाने काही निर्णय घेतले असले तरी त्यावर ठाकरे गटाने मात्र आक्षेप घेतला आहे आणि हा वाद पुन्हा न्यायालयात गेल्यामुळे न्यायालय आता केंद्रीय निवडणूक आयोगाला झापते हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डची आता चर्चा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार शिवसेनेचं मूळ नेतृत्व अद्यापही उद्धव ठाकरे यांच्याकडेच असल्याचं दिसून येत आहे. या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा जबर धक्का म्हणावा लागेल. ठाकरे प्रतिनिधींचं म्हणणं आहे की जर आयोगाच्या कागदपत्रांमध्ये उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे अधिकृत पक्ष म्हणून नोंदवलेले असतील तर मग पक्षावर दुसऱ्या गटाचा दावा कसा ग्राह्य धरला जाऊ शकतो? हा मुद्दा न्यायालयात म्हणून न्यायालयामध्ये शिंदे सेनेला उघडे पाड नसल्याचा कपिल सिब्बल यांनी मोठा दावा केला होता. त्यानुसार आता यांनी आपली सुनावणी सुरू असतानाच त्यांनी शिंदे सेनेवरती जोरदार प्रहार केला आहे. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावरती प्रश्न प्रकरणात सर्वात जास्त चर्चा होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयांची. त्यांनी आमदार अपपदा प्रकरणात दिलेल्या निर्णयावरती ठाकरे गटाने पूर्णपणे नाराजी व्यक्त केली होती. म्हणजे राहुल नार्वेकर यांनी हा निकाल एका बाजूने देऊन शिंदे सेना भारतीय जनता पार्टीला फायदा करून दिलाय असं सरळ मत मांडलंय. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट आता केंद्रीय निवडणूक आयोगासह राहुल नार्वेकर या दोघांनाही नोटीस अथवा निलंबन करू शकतं अशी शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते राजकीय पक्षांची मूळ रचना, पक्षघटना, नेतृत्व या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केल्याशिवाय अंतिम निर्णय देणं कठीण आहे. मग सुप्रीम कोर्टने याबाबत आपला अतिशय मोठा निर्णय जाहीर करून शिंदे सेनेला घरी बसवून त्यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या हाती किंवा पक्षचिन्ह दोन्ही गोठवण्याची शक्यता इथे वर्तवली जात आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा तगडा आणि मोठा झटका आघाडी काळात म्हणावा लागेल. मित्रांनो, ही वाटचाल शिंदे सेनेसाठी खूप खरं तर आणि अवघड होणार असल्याचं बोलले जात आहे. धन्यवाद.